स्त्रीसाठी आहे तसं परमार्थाचं सौंदर्य भक्तीसाठी आहे आणि परमात्म्याचं सौंदर्य माता मुक्ताईसाठी आहे, लक्ष्मीसाठी. ती मुक्ताई लक्ष्मी आहे. गंमत सांगते. एकदा देवाचं आणि आईचं भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर आई म्हणली, देवा कशाला भांडताय माझ्यासोबत, कशाला भांडताय? नाही भांडण तुम्ही कितीही केलं ना माझ्यासोबत, पुन्हा तुम्हाला नाही करमलं की तुम्ही माझ्या जवळच येणार बोलायला. बरोबर आहे ना हे? देवाचं तसं तर आपलं कसं असेल? किती भांडणं केलं तर बोलायला जवळ जावंच लागेल. देव म्हणला नाही नाही, तुझं माझ्याशिवाय काय चालत नाही. ती म्हणली, देवा असं जास्त बोलू नका आगाऊचं. मी म्हणजे साक्षात मायेचं रूप आहे. माझ्या मनात आलं ना तर भगवंतानं सुद्धा सांगितलंय, दुस्तरे माया दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वये प्रपद्यंते माया. काय करावं? देव म्हणला, पैंस पडली दोघांची पैंस, काहीतरी करायचं. ती म्हणे काहीतरी नाही, बघा आपण काय करू. एका गावात जा म्हणे, अशा गावात की जिथे परमार्थाचा गंध नाही. देवाला पटलं. ते म्हणे अशा गावात जातो की ज्या गावात परमार्थाचा गंधच नाही. माळकरी नाही, टाळकरी नाही, बुक्केकरी नाही, हरिपाठकरी नाही, करी हे कुणीच नाही, कीर्तनकार नाही, प्रवचन काही नाही. रिकामं गाव. असंच खातात, असंच झोपतात, असंच जगतात. आईनं सांगितलं असं गाव तुम्ही निवडायचं, तिथं परमार्थाला तुम्ही सुरुवात करायची आणि तुमचा परमार्थाचा रंगलेला डाव मोडायचा कसा ते माझ्या हातात आहे. देवीनं विरुद्ध पैंज टाकली. आता खरं तर ती साक्षात भगवती आहे, साक्षात भक्ती आहे, पण आज खेळ उलटा झाला. देव म्हणलं ठीक आहे, मला मंजूर. मग देवानं इतकं सुंदर रूप धारण केलं. आता भगवंतापेक्षा सुंदर या जगात कोणी नाही. राजस सुकुमार मदनाचा, देखोनिया तुझ्या रूपाचा, वगैरे वगैरे. सुंदर ते ध्यान हे पाहिलंय आपण. हे सगळं रूप धारण केलं. पायात खडावा, काखेमध्ये झोळी, एका हातात कमंडलू, माळ जपणं चालू आहे. इतकं सुंदर रूप. आणि अशा गावामध्ये देवानं प्रवेश केला की तिथे परमार्थ नाही. ओट्यावर जाऊन बसली बुवा. 10-15 पोरं, टवाळ पोरं, टवाळ, फक्त बापाच्या जीवावर बसून खाणारे असे टवाळखोर ते रस्त्यानं चालले होते सकाळी सकाळी. आणि सकाळी सकाळी जाताना त्यांना ते श्रीमुख दिसलं. दिसल्याबरोबर पोरं एकमेकाला म्हणायला लागले, का रे लईच देखणं आहे, लईच देखणं आहे. केस पांढरे आहेत पण देखणं आहे. देवानंही असा अवतार घेतला की केस सगळे पांढरे पण रूप देखणं. पोरं म्हणले, कोणती क्रीम लावित असेल रे, कोणत्या सलूनमध्ये जात असेल, लईच देखणं आहे. पोरं एकमेकाला विचारायला लागले. मग त्यातलंच एक हुशार होतं. ते म्हणलं असं करून आपण त्यालाच जाऊन विचारू. सगळे पोरं अशी देवाजवळ आली आणि देवाला प्रश्न विचारला, का रे बाबा कुठलास तू? आता देवाची भाषा तशी, देववाणी कशी असणार आहे? पोरांनी 4-5 प्रश्न एकाच वेळेला विचारले. कुठला आहेस, कशाला आला, कसा आहेस, कुठं जायचंय, कोणाचा पाहुणा आहे? देवानं एका वाक्यात उत्तर दिलं, मी भक्तीचा परिचारक आहे आणि भक्तीचा प्रचार प्रसार करायला आलोय. म्हणजे आपल्या भाषेत ह भ प. आता एवढी उच्च लेवलची भाषा त्या पोरांना कळती का? ते म्हणले, ही भक्ती कोणाच्या खानदानात दिलेली आहे? भक्तीचा परिचारक म्हणल्यावर म्हणजे कोणाच्या घरात? त्यांना वाटलं याची पोरगी भक्ती नावाची गावात नांदी आपल्या. म्हणलं कोणाच्या घरात? अरे म्हणला ती भक्ती नाही, देवाची भक्ती. अरे कोणचा देव? त्या पोरांना देवही माहित नाही. कोणता हरी, अरे कोणता पांडुरंग? देवानं डोक्याला हात लावला. सुरुवात अशी तर शेवट कसा? पण तो देव आहे. या जगातलं अशक्याचं शक्य करण्याचं काम फक्त तोच करतो. त्यांनी सांगितलं, देवा पोरांनो, मी त्या देवाबद्दलची कहाणी तुम्हाला सांगतोय, तुम्ही मांडी घालून बसा. आगाऊ पोरं होती. ती म्हणली, अरे तुझं फुकटचं आम्ही का ऐकायचं? काय भेटणार आहे आम्हाला? काय तू गहू देणार आहेस का, तांदूळ देणार आहेस का, लाडकी बहीण योजना देणार आहेस, काय देणार आहेस तू? त्यानं सांगितलं, तुम्ही नुसतं बघा प्रवचन झाल्यावर. ते म्हणले, प्रवचन म्हणजे काय? इथून सुरुवात आहे. 15-20 अर्धा तास, 15-20 मिनटं, अर्धा तासापर्यंत त्या देवानं त्यांना देवाबद्दलच सांगायला सुरुवात केली. पोरं बसली आणि पोरं कंटाळली. एवढी उच्च लेवलची भाषा कधी ऐकायची सवय नाही. कीर्तनात काही काही झोपत आहेत बघा, सगळं वरून जातं असं, त्यांना कळतच नाही चाललं काय. आणि मग ते झाल्यानंतर त्यांनी त्या झोळीत हात घातला आणि 2000चं कडक बंडल काढलं असं. आणि पोरांना सांगितलं की रोज जर असं 1-1 तास ऐकलं तर ह्या कडक कडक नोटा तुम्हाला भेटतील
अरे पोरं म्हणले येड्या आधी सांगायचं ना तू आम्हाला, देवाला येड्या, अरे आधी सांगायचं ना, तासभर बसलो असतो, आता खेळ मोडला म्हणले आता उद्या येतो. मग पोरं म्हणले तू कोणत्या गावचा आहे बाबा, आम्हाला काही माहीत नाही, अजून पोरं आणली तर जमतील का. देव म्हणला अहो सगळं गाव आलं पाहिजे, अशा गोष्टी लपून राहतात का 2-2 हजाराच्या. वाऱ्यासारखी फिरली गावात बातमी, वाऱ्यासारखी. दुसऱ्या दिवशी 50 पोरं 70 बाया. या म्हणल्या रोजानं कशाला जायचं, ऐकलं तर 2,000 रुपये भेटते. असं आज भेटायला पाहिजे होतं, अख्खा शिरूर तालुका उलटला असतंय. महाराज सगळं ऐकलं, रोज अर्धा 1-1 तास प्रवचन झालं की तिसऱ्या दिवशी 500 लोक आले, चौथ्या दिवशी निम्म गाव आलं, 5व्या-6व्या दिवशी सगळं गाव येऊन बसलं महाराज. आणि प्रवचन झालं की ते 2-2 हजार खिशात घालायचे, बायांनी गुंडाळून ठेवायचे. बाया म्हणल्या बस झालं, देवानं पाठवलाय हा माणूस. सगळं झालं. 7व्या-8व्या दिवसापर्यंत या देवानं हे नाटक असंच चालू ठेवलं. आणि 8व्या दिवशी यानं मौन धरलं. लोक आले, हा बोलच ना. पोरं म्हणले अरे म्हण ना हरे राम हरे राम. हा म्हणला बाया म्हणल्या बाया मेला तर बोल ना आज, काय म्हणतील सांगल. अर्धा तास गप्प बसले ना. अर्ध्या तासानं त्यांना सांगितलं आज माझं मौन आहे, मी बोलणार नाही, इथून पुढे सुद्धा बोलणार नाही. लोक म्हणली का का आमची बँक बंद करतोयस काय. त्यानं सांगितलं नियम बदलला देवानं. काय आजपासून मी त्यांनाच प्रवचन सांगेल आणि त्यांनाच पैसे देईल ज्याच्या गळ्यात माळ आहे. लोकांना त्याच्यातूनच वर्गणी निर्माण केली, पंढरपूरला माणूस पाठवला. आणि याच्यापेक्षा मोठ्या मनाच्या माळा आणल्या दिसाव म्हणून, आणि अशा शर्टाच्या बाहेरच टाकल्या पोरांनी. तर बायांनी पण असं समोर टाकलं दिसावं बसल्या बसल्या. अर्ध गाव माळकरी. त्या देवानं सांगितलं नाही म्हणे अजून येऊ द्या. जवळपास गाव माळकरी व्हायला लागलं. संकल्प तोच होता. सगळे माळा घालून बसले, सगळे माळा घालून बसले. 2-2 हजार रुपये भेटायला लागले. 8 दिवस पुन्हा प्रवचन चाललं. 8 दिवसानं या बाबानं पुन्हा मौन धरलं. लोक म्हणले आता काय झालं, याला राऊंड अटॅक काय येतोय, लोकांना कळना. हे 8 दिवस बोलत आणि 1 दिवस बोलतच नाही. दुसरा झटका आला आणि दुसऱ्या झटक्यात देवानं सांगितलं आता ज्याच्या हरिपाठ पाठ आहे त्यानंच इथं बसायचं, बाकीच्या बसायचं. लोकांनी रात्रंदिवस एक केली पण हरिपाठ पाठ केला. असा पाठ नाही होणार. पिक्चरचं गाणं लवकर पाठ होतं, हरिपाठ पाठ होत नाही. कसा तरी 2-3 दिवसात काय केलं, दिवस रात्र एक हरिपाठ पाठ केला म्हणून दाखवला. पुन्हा देव खुश झाला. पुन्हा 8-10 दिवस. तिसरा झटका देवाला आला. देव म्हणला ज्याचं प्रवचन आहे त्याचं मंदिर गावात झालं पाहिजे. लोक म्हणलं अरे मंदिर, हो म्हणे. ह्याच लोकवर्गणीतून मंदिर बांधलं. जयपूरला जाऊन मूर्त्या आणल्या, मूर्तीची स्थापना केली. मग देव म्हणला असं चिरकाळ जर ठेवायचं असेल तर माझी खोली तुम्हाला बांधावी लागेल. देवानं देवाची खोली पण बांधून घेतली तिथं राहायसाठी. देवाची खोली बांधली, मंदिर झालं, मूर्ती स्थापना झाली. देव म्हणला बस आता कलशारोहणाचा कार्यक्रम करायचा. 7 दिवस गावात सप्ताह ठेवायचा. सगळं गाव हरिभक्तीने रंगलं. आणि रंगता रंगता 7 दिवसाचे कीर्तन, ते मोठे मोठे कीर्तनकार अगगगग असा रंग भरला. अंबाबाई वरून पाहतच होती. म्हणली रंगू दे रंगू दे, तुझा मोडायचा कसा मला माहिती. गावाला जायला अख्खी सुटकेस तुम्ही तयार कराव आणि येईनी नुसतं म्हणा मला नाही यायचं. खेळ मोडला सगळा. पुन्हा रंगच नाही त्या खेळाला. महाराज सगळं झालं. काल्याचं कीर्तन झालं, दही हंडी फुटली, कीर्तन झालं, भोजनाच्या पंगती बसल्या. देव असा खुश, वा मी करून दाखवलं, मी करून दाखवलं. देवाला बसायला असं आसन, देव मस्त लोडला टेकून बसलाय, सगळ्याला पाहतोय. काल्याचं कीर्तन झालं, पंगत बसली आणि अंबाबाई आली बाबा. 7 रंगाचं पातळ घातलं, वाकडी काठी हातामध्ये घेतली, पांढरे केस, सगळे दातो पडलेले, समोरचे 2च साबूत. विक्राळ अवतार घेतला. अंगाचा एवढा वास येत होता, डोळ्यातला वडस त्याच्यातून पू गळतोय. असा विचित्र विचित्र अवतार अंबाबाईनं घेतला आणि काठी जोरात आदळली. वाढा, जेवायला वाढा, जेवायला वाढा. गावचा सरपंच पळत आला आणि म्हणला पोरांनो म्हातारी भुकेलेली आहे, तिला जेवायला वाढा. आता पोरं लय आगाव. 2-4 पोरं जवळ गेली तर नाक दाबून आली. म्हणली सरपंच आहे, अख्ख्या गावाला वाढतो पण त्या म्हातारीला वाढीत नाही. पोरं तशी परत आली. सरपंचानं पत्रवळी काढली आणि आजीला बसायला जागा दिली. ती आजी काय म्हणली माहिती, सरपंच
मी दुसऱ्याच्या ताटात जेवत नाही, माझं ताट माझ्या सोबत असतं. त्याला वाटलं अशा अवतारातल्या म्हातारीचं ताट कसं असू शकतं, ॲल्युमिनियमचं वाकडं तिकडं ताट आणि फुटलेला ग्लास. असं स्वप्न सरपंचानं पाहिलं. पण म्हातारीनं जोळीत हात घालून जे ताट काढलं तर सरपंच चक्कर येऊन पडला, तर तासभर उठला नाही. ते 22 तोळ्याचं सोन्याचं ताट होतं, 22 तोळ्याचं, आणि त्याला हिरे माणिक मोती सगळीकडून लावलेले होते. जी पोरं नाक दाबून पळाली ती पोरं वाढायला आली म्हातारीला. सगळे म्हातारीच्या जवळ गर्दी. एक म्हातारीला वारं घालीत आहे. अरे जिथं पैसा आहे तिथं काही चलतं बाबा, वारं घालीत आहे वारं. काय म्हणते, आजी कुठून आलात, काही काही बोलायला नाही. कसे आहात, कुठून आलात, जेवण घ्या ना, पाणी घ्या. आधी कोणी विचारत नाही. पैसा आला की हे सगळे उपचार चालू होतात. म्हातारीनं भोजन वाढून दिलं, पाणी फिरवलं, भोजन केलं. उदरम पूर्ण भोजन झालं. इकडे या देवाला काही माहित नाही तिकडे काय गोंधळ चाललाय. सगळं झालं. जेवण झाल्यावर म्हातारी हात धुवायला उठली. तो सरपंच जो चक्कर येऊन पडला होता तो जागेवर आला आणि ते पळत गेलं आणि एक बहुगण आणलं. बहुगण म्हणता ना तुम्ही त्याला, बहुगण हात धुवायला आणलं. म्हणलं आजीबाई याच्यात हात धुवा, नाही तर ताटात धुवा. मी ताट धुवून तुम्हाला, एवढं 22 तोळ्याचं आपल्या बापानं ताट पाहिलं ना, धुवून तुम्हाला देतो. म्हातारे म्हणली सरपंचा माझा नियम आहे. म्हणली का, ज्यानं मला जीव घातलं ते ताट मी त्यालाच दान देत असते. बोला. तो पुन्हा चक्कर येऊन पडला दुसऱ्यांदा. एवढं ताट सांभाळायची सवय नाही, काही नाही. काय सांगावं महाराज. पोरं म्हणले गळ्यात माळ घालून 2-2 हजार कमवल्यापेक्षा म्हातारीच्या जेवणाच्या पंक्ती घ्या. पण मग काय, अख्खी डायरी बुक. सकाळचं जेवण बामण गल्लीत, दुपारचं जेवण माळी गल्लीत. दिवसभर म्हातारी नुसती जेवतीच. आणि ज्यांना जेवणाच्या तारीख भेटल्या नाही त्यांनी नुसतं दूध प्यायला म्हातारीला घरी नेलं, सोन्याचा ग्लास भेटन म्हणून. झोळीत भरपूर. ती आधी माय आहे, आद्यत्रय जननी देवांची आहे. महाराज आठवडाभर म्हातारीला सुचना कुठं खाऊन किती खाऊ. एवढं गावानं जेवू घातलं. 8 दिवस झाल्यावर 9व्या दिवशी म्हातारी म्हणली मला उपाशी. पहिला झटका म्हातारीला आला. लोक म्हणले कुठं पोट दुखलं सांगा. ती म्हणली माझा नियम बदललाय, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्या घरी मी जात नसते. पोराईने कचाकचाच माळी तोडून टाकल्या गळ्यात. घालायला येळ नाही, काढायला येळ नाही. असं तर आपला खेळ आहे. माळी तोडून टाकल्या. म्हातारी पुन्हा 8 दिवस जेवली. म्हातारी म्हणली जर हरिपाठाचा एक जरी अभंग ऐकला तर पुन्हा घराचा उंबरटा चढणार नाही. लोकांनी हरिपाठ असे सोडून दिले नदीमध्ये. मग ह्या देवाला लिंक लागली काहीतरी गावात घडतंय. शेवटचा टप्पा आला आणि 3ऱ्या आठवड्यात म्हातारीनं जेवण सुरू केलं. आणि मग म्हातारीनं एक दिवस उपास केला. लोक म्हणले आजीबाई होतोय आम्ही श्रीमंत तर होऊ द्या ना, का उपास केला. म्हातारी म्हणली तुम्हाला जर वाटत असन तर मी तुमच्या गावात कायमचं राहावं आणि तुम्हाला सोन्याची ताटं द्यावी. तर जो बामण तुम्ही देव घरात तिथं बसविलाय, जो देव बसवलाय त्याच्या हातून माळा घातल्या, त्याची रूम खाली करा, त्याची गाढवावर मिरवणूक काढा, मी इथंच थांबते म्हणे. देव पळून गेला महाराज. कशाला गाढवावर बसायचं, पळून गेला पळून. आणि मग त्यांना आधी मायाला हात जोडले. अगं तू असल्याशिवाय मी सुद्धा पूर्ण नाही. असा अवतार तिनं धारण केला. पण कुणाच्या द्वारे, संतांच्या उपासनेच्या द्वारे. अभंगाचं 3रं चरण.
अंबाबाई प्रगट होईल. मला इथे सांगितलं काही व्यक्तींनी, त्यांची समाधी आहे, त्यांचं नाव काय आहे त्या स्त्री, रिऊबाई. अच्छा. आणि लाहा रूपा बळे. देव येणं एवढं शक्य नाही, पण कुणीतरी साधक, कुणीतरी साध्वी आपल्या हिंदू धर्मात अशी होते की तिच्या परिपक्व साधनेने मुक्ताबाईला सुद्धा यावं लागतं. ही आपल्या मुक्ताबाईची ताकद आहे. आणि लाहा रूपा बळे. खळे हरिदासी, त्यांनी प्रयत्न केले, हरिदासांनी प्रयत्न केले. देवा आमच्यासाठी का होईना, ये परित्राणाय साधूनाम, आणि तोही आला. विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या न्यायानं तो आला. आज वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्याला काही चांगले संकल्प करायचे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, महामंडळ, आजचे कीर्तन सौजन्य, आमचा शिंदे परिवार, भुजबळ परिवार, आपण सर्वजण इथं बसलेले आहात. आईची उपासना करायची अंतकरणातून करा. आता मोठी संधी आहे नवरात्राची. फक्त पहिल्या दिवशी हा कलर आणि दुसऱ्या दिवशी हा कलर. मला गंमत वाटते बायांची, वाईट वाटू देऊ नका. अरे ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, त्याने कलर कुठून आणला ग? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुर गुरा. आमच्या बायांनी फक्त तो कलर घातला की तिला वाटतं आलीच रेणुका, आलीच कोल्हापूर. अगं रंग घालण्यापेक्षा, वाक्य नीट ऐका, तिच्या आभूषणाचे वेगळे वेगळे रंग घालण्यापेक्षा तिचा रंग अंगाला लागू द्या एकदा. तिचा रंग लागणं गरजेचं आहे. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. तिचा रंग लागणं महत्वाचं आहे. आज खरं तर या दैवी शक्तीची गरज आहे समाजाला. धर्मावर बोलताना बऱ्याच वेळेला आम्ही बोलतो की महिलांसाठी 50% आरक्षण आलं, महिला पुढे आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये. पण कधी कधी मला थोडंसं विरोधात बोलावं वाटतं. तुम्हाला वाईट वाटेल, वाटू द्या. तुमची बहीण, तुमची मुलगी, तुमची गुरु, तुमची मैत्रीण कोणत्या नात्यानं घ्या, वाईट वाटू द्या, वाईट वाटू द्या. अंबाबाईकडे बघा, तिचं साजीर स्वरूप बघा आणि आत्तांच्या बायांचे कपडे बघा. अगं स्वतंत्रता भेटली म्हणून कसंही नाही राहायचं ग. सरकारला दोष देतो आपण, आमची इज्जत कोण वाचवेल. अगं ज्या बाईचे अंग भरून पोशाखे, कुणाच्या बापाचे टाप नाही तिच्याकडे पाहण्याची, कुणाच्या बापाची टाप नाही. ही शक्ती आपल्यात आहे. लोकांच्या शक्तीची आपल्याला गरज नाही. बाईने जर परमार्थ केला तर 42 पिढ्यांचा उद्धार बाई करते. तुम्ही स्वतःला कमी का समजता? उठलं सुटलं मुळू मुळू रडायचं. अगं आऊसाहेब ज्यांच्या कपाळावरचं कुंकू गेलं, सती निघाल्या होत्या आऊसाहेब, सती. कुणी अडवलं, अडवणाऱ्या नव्हत्या, वाघीण होत्या, वाघीण. शिवबा म्हणले आऊसाहेब सती चालल्या, तुम्ही आबासाहेबांचं काय स्वप्न जगल्या, तुम्ही रडतायत आबासाहेबांसाठी. आऊसाहेब तुम्हाला हे शोभत नाही. माझ्या समोर आबासाहेबांना तुम्ही स्वराज्याचं दान देईल, सौभाग्याचं मी वाण घेऊन तुमच्याकडे येईल, असं माझ्या समोर तुम्ही शब्द दिलता ना. म्हणे हो दिला. मग आता सती कशाला चालल्या? वर गेल्यावर आबासाहेबाला काय तोंड दाखवणार, कुठे सौभाग्याचं वाण, असं जर आबासाहेबांनी विचारलं तर काय वाण द्याल? त्याच पावली आऊसाहेब थांबल्या आणि महाराजांच्या मागे उभा राहून स्वराज्याची स्थापना केली. ही शक्ती येणारी. कुठे आहोत आपण? मुक्ताबाई, जनाबाई, गार्गी, मीरा, या सगळ्या स्त्रिया जगल्या. मोठ्या मोठ्या कीर्तनकार आपल्या संप्रदायात झाल्या. मी तर मगाशीच बोलता बोलता कुणाला म्हणले, श्री कीर्तनकार जर स्टेजवर उभा राहिली पहिल्या काळामध्ये 25 वर्षापूर्वी, तर बाईला कीर्तन करण्याचा अधिकार नाही असं म्हणून सांप्रदायिक लोक खाली बसवायचे. आज बाई स्टेजवर उभा राहिली. स्त्री प्रत्येक क्षेत्रात मोठी आहे. माझी अडचण एकच आहे, तुम्ही खूप मोठं व्हा, पण मर्यादा सांभाळून मोठं व्हा, मर्यादा घालून मोठं होऊ नका. आम्ही संन्यास घेतला, घराच्या बाहेर निघालो, आम्हाला कुठे आईबाप होते वळण लावायला, पण आमच्या गुरुजींच्या नावाला कुठे दाग लागू नये, आम्हाला सांभाळणाऱ्या लोकांच्या मागे कुठे दाग लागू नये, हे आम्ही ठरवलं आणि त्या मर्यादेने आम्ही समाजात जगलो. स्त्रीने जर मर्यादा सांभाळली ना तर एका घराचे 2 घरं कधीच होत नाही. मुक्ताबाईचा आशीर्वाद पाहिजे ना तुम्हाला, मुक्ताईचा आशीर्वाद पाहिजे, हाच तिचा आशीर्वाद आहे. तुम्ही चांगलं मागा, ती तुमच्या मागे उभा आहे. तुम्ही चांगलं बळ मागा, तुम्ही बळ मागा ना. आई पोटी अशी संतती येऊ दे की धर्मासाठी कामाला येईल.
पण आमच्याकडचं असं झालंय की शिवछत्रपती शिवाजी जन्माला येऊ दे, पण शेजारच्या घरात आमच्या नको. कारण का आम्हाला त्रास होतोय. नका बायांनो, कलियुग प्रवाहामध्ये आहे, डुबण्याच्या मार्गावर आहे. आता आपणच आपल्या घराला, आपल्या गावाला, आपल्या परिवाराला सांभाळू शकतो. या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी एवढंच सांगून जाईल, आपली मर्यादा, आपली संस्कृती आणि आपली जिज्ञासा जपा. आईचं दास्यत्व बनून राहा आणि आईनंही मर्यादेत राहून जसा संघर्ष केला तसा आपल्या जीवनाचा संघर्ष करा. ती मोठं बळ आपल्याला देईल. वंदनीय तुकाराम महाराज म्हणतात, मला या दैवताचं दर्शन झालं आणि या दर्शनानं मी आनंदात रंगलो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, का म्हणे समागमे, तुका म्हणे तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, का म्हणे समागमे, का म्हणे समागमे, का म्हणे समागमे. नाचो प्रेमे लागलो, नाचो प्रेमे लागलो, नाचो प्रेमे लागलो, रे प्रेमे नाचो प्रेमे लागलो, नाचो प्रेमे दंडकाप्रमाणे एकदा विठोबा रुक्माईचं भजन करूया. सर्वांनी ताट वरती हात करा. म्हणा महाराज. विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, अरे विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, कुंडली कवरदारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज, जगदोराम महाराज, मुक्तादेवी माते की जय. विठोबा रुक्माई.
मोरया रे बाप्पा मोरया रे 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 मोरया रे मोरया रे बाप्पा 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 मोरया रे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया छत्रपती शिवाजी महाराज की जय आई माते की जय हरा 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 महादेव हरा महादेव झालं ना मोकळं. या ठिकाणी वर्धापन दिन आहे. सर्व परिवार या बेलेगावचा जे आईचे पूजक आहेत, आईचं अन्नदान, आईचं मंदिर, बरीच माणसं आहेत की जीवाचं रान करून माझ्या आईचं घर किती सजवावं यासाठी खटाटोपामध्ये आहेत. रात्रंदिवस बसतायत. त्यामध्ये माझे तरुण बांधव आहेत, माझ्या भक्तिमती आया आहेत. आमच्या महाराजांचं हे सर्व बालगोपाळ सर्व मंडळ आहे. आपल्या सर्वांच्या विद्यमाने होणारा हा वर्धापन दिन. जाता जाता आईच्या चरणी प्रार्थना करते. आई, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामय सर्वे भद्राणु पश्यन्ति मा कश्चित् दुःख मापनुयात्. माझ्या या सर्व बांधवांना जे धर्मासाठी लढतात, समाजासाठी लढतात, जे लोकांच्या सुखदुःखात उभे राहतात, या सर्वांना उदंड आयुष्य दे आई आणि सर्वांना सद्बुद्धी दे ही प्रार्थना करते. शिंदे परिवाराने मला या ठिकाणी निमंत्रित केलं. या व्यासाच्या गादीवर उभा राहण्याचा पात्रतेचा आशीर्वाद मला आईनं दिला. त्याबद्दल आईला साष्टांग दंडवत करते आणि माझ्या शब्दांना थांबवते. या ठिकाणी गायनाचार्य काळूराम महाराज गिणनचा विठ्ठलदादा, आकाश महाराज आणि मृदंग आचार्य रघुराज महाराज ढोबळे या सर्व भावंडांच्या संमिलनानं रागविरागाच्या साथीत सेवा अर्पण करण्याचा मी प्रयत्न केला. काही चुकलं असेल माफ करा, काही गोड वाटलं असेल आईचा प्रसाद या न्यायानं थांबते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल बोलिले कोडे वेडेवा कोडे उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सुद्धा नाही विचारिला अधिकार म्या फुला क्षमा पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही सुद्धा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुक पंढरीनाथ व माऊली ज्ञानेश्वर मुक्तादेवी माते की जय. मंगळवारचा वेगळा, बुधवारचा नाही. कुठेही जा, सदा सर्व काळ सर्व ठाई एकच माझं दैवत आहे. एक धरिला चित्ती एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती अगोदर मला थोडं अभंगावर बोलायचंय, नंतर मी अंबाबाईवर बोलणारच आहे. एक धरीला चित्ती, एकाग्रता, एकनिष्ठता
आणि ज्या दिवशी मनुष्याच्या जीवनात एकाग्रता एकनिष्ठता येते त्या दिवशी देव सुद्धा कृपा करतो. नाहीतर राम म्हणता म्हणता आपण मध्येच कृष्ण म्हणायला लागलो. देव एकच आहे पण यावं कुणी आपल्यासाठी असा ठाव बदलला नाही. याला व्याभिचारिणी म्हणतात. एकनिष्ठता भक्ती तुकोबारायांची आहे. आणि असं आहे जिथे एक आहे तिथे आनंद आहे. जिथे एक आहे तिथे आनंद आहे. जिथे अनेक आहे तिथे गोंधळ आहे. तुम्हाला साधना करायची आहे. साधकाची दशा उदास असावी. ज्या वेळेला साधना करायची त्यावेळेला आपण हरिपाठ घेताना देवघरासमोर एकटे बसलो. एकटे. आता तुम्ही म्हणता मृदंग वाजवणारा पाहिजे, टाळ वाजवणारा पाहिजे, हार्मोनियम, खेळीमेळी गदारोळी ठीक आहे. पण हे सगळे वाद्य वाजवणारे तुमच्यासारखं लक्ष ठेवून जर देवाकडे असतील तर हरिपाठ चांगला होईल. तसा स्वराने चांगला होईल पण आत्मीयतेने कुठेतरी गडबड होईल. कारण कुठेतरी लक्ष जाणार. हा गातो की नाही, ती गाते की नाही, इकडे तिकडे लक्ष जाणार. ज्याला देवाशी एकरूप व्हायचं त्यानं जीवनामध्ये एकांतात साधना करायची, लोकांतात नाही. साधना ही एकांतात असावी आणि खेळीमेळी भजन हे लोकांतात असावं. लक्षात आलं का? कारण केलेली साधना ही कधी कुणाला सांगायची नसते. काही काही लोक आम्हाला भेटताना, महाराज 4 वेळेला 4 धाम झालेत. किती? आणि मग आतून आवाज येतय, म्हातारं तवापासून जास्त बिघडलं महाराज. कारण याला मित्र वाढले. सांगू नका किती ज्ञानेश्वरी पारायण झाले, सांगायचं नाही. अहो हे सगळं करता करता जर तुम्हाला आत्मानुभूती, आता गणपती बाप्पा बसलेला आहे, माझं तरुण वर्ग इथं बसलेला आहे. कुणी जर श्री गणेशाची आराधना करत असेल आणि या 10 दिवसात जर तुम्हाला काहीतरी बोध झाला असेल, सांगू नका. शास्त्र असं म्हणतं देवाचं जर स्वप्न पडलं तर दोघांनाच सांगण्याचा अधिकार आहे. एक तर गायीच्या कानात जाऊन सांगावं, नाही तर गुरु महाराजांना सांगावं की मला देव स्वप्नात आला. कारण देव स्वप्नात आला म्हणजे भक्ती अर्ध्यापर्यंत पोचली. विठ्ठल विठ्ठल इमानदारीनं वरती हात करा बरं. कोणाकोणाच्या देव स्वप्नात आला आतापर्यंत? औषधालाही नाही. तो स्वप्नात येईल कसा? मनात आधीचाच कचरा एवढा भरलेला. तो खबर आहे म्हणतात विठ्ठल मायबाप सगळीकडे जन विजन झाले आम्हा. विठ्ठल नामा प्रमाण पाहे तिकडे बाप माये. किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावनाई उरला आत्म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावनाई उरला आत्म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावनाई उरला रिता ठावनाई उरला आत्म्या दृष्टीने पाहिला. दृष्टीने पाहिला. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावनाई उरला आत्म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावनाई उरला आत्म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची वासुदेव सर्वमिती. विठ्ठल जळी स्थळी भरला. विठ्ठल जळी स्थळी. मग कुठेतरी आपल्याला विठ्ठलाचं दर्शन व्हायला पाहिजे की नाही? गावात एवढे सप्ते झाले विठ्ठल दिसला नाही. गावात एवढे कीर्तन झाले विठ्ठल दिसला नाही. एवढ्या दहीहंड्या फुटल्या विठ्ठल दिसेना. मंदिरं बांधले विठ्ठल दिसेना. आपण आहोत कुठे आणि आपण करतोय काय? फक्त प्रमाण आपल्या पाटेत. आपण सिद्धीला जात नाही कारण आपली भक्ती कदाचित व्याभिचारिणी आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. तुकोबांना संताधिकांना भक्तीचं वर्म कळालं म्हणून ते ध्यासापर्यंत पोहोचले. म्हणून जिथे एक आहे तिथे आनंद आहे. जिथे अनेक आहे तिथे गोंधळ आहे. घरामध्ये जर एक मालक असला, घरात एक मालक असला एक, तर घर चांगलं चालतं. घरात
एक मालक, कुटुंब प्रमुख हा एक असावा, अर्थात सासूबाई असावी, निदान सासरा असावा की ज्याला सगळं घर घाबरावं, मोठा मुलगा किंवा मोठी सुनबाई. मोठी कशा सरळ बसल्या, चेहरेच टवटवीत झाले त्यांची सुनबाई म्हणले. काही असुक नसू चाव्या आमच्या हातात आल्या पाहिजे. घराचा एक प्रमुख असा आणि घराला एकच मालक असावा. स्वयंपाक करताना आचारी वाढले, स्वयंपाक बिघडतो. घरात सत्यनारायणाची पूजा होती पण आमटी करायला घेतली. आमटी सासूबाई म्हणली सुनाला सगळं जमतं पण मीठ कळत नाही. तिनं मुठभर मीठ घेतलं आणि टाकलं कढईत. मोठी सून आली, म्हणली आमच्या आत्याचं वय झालंय, सगळं केलं असेल पण मीठ नसन टाकलं. मुठभर मीठ घेतलं, टाकलं कढईत. मधली आली, म्हणली आमच्या मोठीला सगळं जमतं पण मिठाच जमत नाही. मुठभर मीठ घेतलं, किती गोड आमटी झाली असेल नाही. आचारी वाढले स्वयंपाक बिघडतो आणि घरातले मालक वाढले की घरातलं सुख बिघडतं. महाराज सुख घरात एकच मालक असावा. कुणीतरी बाप असा असावा, नाहीतर कुणीतरी माय अशी असावी की तिचं नाव घेतल्यावर घर थर काप करे. म्हणून घरातला बाप गेल्यावर बहुतेक मुलं विस्कळीत होतात. बाप गेला त्यांना वळण राहत नाही. घरातला बाप गेला. कुटुंब प्रमुख, भिंतीला जास्त रकाने नसावे, एकच रकाना असावा, नाही तर भिंत कमजोर होते. तसं आपलं चित्त एका ठाई असावं, एकात आनंद एकात. थोडस उदाहरण सांगते. राजा होता, राजा, त्या राजाचं डोकं दुखायचं. एवढं डोकं दुखायला लागलं, एवढं दुःख, काही केला त्या राजाचं डोकं राहीना. तो राजा थोडा नीतिशील होता. त्या प्रधानजीची आणि राजाची जीवसेकंठस मैत्री होती. जीवसेकंठसे मैत्री. प्रधानानं रडावं, काय करावं, नवस केले, औषध पाणी केलं, दवा पाणी केलं, राजाला काही गुण येईना. एक दिवस त्याला मंदिरात जावंसं वाटलं. माझ्याकडे लक्ष द्या. मंदिरात दवा आणि दुवा या दोन गोष्टी आहेत. एक तर दवाने काम होतं, नाहीतर दुवाने काम होतं. एक तर शास्त्राने काम होतं, नाही तर शस्त्राने काम होतं. गणपतीची वर्गणी मागायला गेलात, सप्त्याची वर्गणी मागायला गेलात आणि तुमच्या हातात जर बंदूक असली, आमचे राजाभाऊ गेले वर्गणी मागायला, बंदूक हातात आहे, देतो का, गोळीच मारीन, असं जमेल का? तिथे सांगावं लागेल, अरे बाबा, ग्रहस्थ जीवनात दान हे सगळ्यात मोठं आहे, तू दान दे. तिथे शास्त्र वापरावं लागेल. आणि भांडणं लागल्यानंतर, जर भांडणं लागलं समोरचं तुम्हाला मारायला लागला आणि जर तिथे तुम्ही म्हणले, बाळा मारू नकोस, भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलंय भगवंतानं, ते येईल आणि बदा मारून जाईल तुम्हाला. तिथे शास्त्र नाही, तिथे शस्त्र लागेल. तसं दवा आणि दुवा. काही ठिकाणी दवा काम करते, काही ठिकाणी दुवा काम करते. मंदिरात गेला, देवाला नमस्कार केला. कोण? प्रधान. आणि मंदिराच्या पायऱ्यावर बसला. तिकडून एक फकीर आला. त्या फकीराची काखेपासून पायापर्यंत लोंबणारी झोळी होती. त्यानं दंडवत केला, नमस्कार केला. म्हणलं, बाबा, अहो फकीर आणि संत महाराज, तुम्ही जगाचं दुःख दूर करता, काही करा पण मला प्रसाद द्या. म्हणजे काय झालं? अहो म्हणे, आमचा राजा फार नीती संपन्न राजा आहे, काही करा पण राजाचं डोकं फार दुखतंय, एक दिवस या डोक्यापायी राजा मरल म्हणे, एवढ्या वेदना होतात, काही करा पण औषध द्या. मग त्यानं त्या झोळीमध्ये हात घातला म्हणे आणि अशी विधभर एक मुळी काढली, जडीबुटी अशी मुळी काढली, मुळी. आणि ती मुळी त्या प्रधानाच्या हातामध्ये दिली आणि प्रधानाला सांगितलं, काही नाही, ही मुळी फक्त दगडावर पाणी टाकून घासायची. काय करायची? दगडावर पाणी टाकून ही मुळी फक्त घासायची आणि या मुळीतून जे निघेल द्रव पदार्थ ते चाटण राजाला चाटायला द्यायचं. प्रधानानं पटकन ती मुळी घेतली, निघायचं की फकीरानं आवाज दिला, अरे इकडे म्हणे. अरे आयुर्वेदिक शास्त्राचे अनुमान प्रमाण असतात. ॲलोपॅथिक गोळ्या इकडे तिकडे होतील, पण आयुर्वेदाचं असं आहे की ते त्याच वेळेला त्याच काळात करावं लागतं. फकीर काय म्हणले, तुमचं काय कारण आहे मला थांबवण्याचं? अरे म्हणले, असं आहे, ही मुळी दगडावर पाणी टाकून घासायची हे खरं आहे, पण ही मुळी राजाच्या जवळ बसूनच घासायची आणि ही मुळी घासणारी राजाची बायकोच पाहिजे. एवढ्या गडबडीत प्रधानाला कारण पाहिजे होतं. तो म्हणला, बायको का? अरे म्हणला, डोकेदुखीचं औषध बायकोच्या हातानं घेतलं की डोकं लवकर राहतं. काही नाही, ते असं त्याने सांगितलं. माझ्याकडे कशाला तसं पाहताय? त्यानं सांगितलं. मग प्रधान म्हणला, ठीक आहे, अहो पण अवघड गोष्ट आहे म्हणे. तो म्हणे, का राजाला बायको नाही का? अहो म्हणला, एक असती तो मिळवलं असतं, राजाला 100 बायका आहे म्हणे. आता कोण
कोणती जवळ बसणार? एकीला बोललं की दुसरीला रागण. ते बायांचं बोलणं तसं की राजा मरून जायचा म्हणलं यांचं बोलणं ऐकून. काय करायचं? प्रधानवाला सांगितलं फकीरानं, अरे उगच फकीर झालोय का, काहीतरी अनुभव असेल ना मला. म्हणले काय कर, 100 बायका आहेत ना, याचे 100 तुकडे कर. राजा याची कांता काय भीक मागे? दगड आण 100 वाटीत पाणी, आणि अशा सगळ्या बसून मध्ये राजाला झोपवा म्हणे. प्रधान म्हणला हे चांगलं आहे, सगळ्यांचं मिळून चाटण गोळा करायचं आणि राजाला चाटायला द्यायचं. प्रधान हुशार होता, सगळ्या बायकांना गोळा केलं, सगळ्यांनी असा गोलाकार घेर घातला, सगळ्यांना इतंभूत समजावून सांगितलं, मध्ये राजाचा बिछाना टाकला, राजा त्याच्यावर झोपला, आणि मग बाया त्या दगडावर पाणी टाकून घासायला असं सुरुवात करतात. आता राजाच्या बायका म्हणल्यावर हातातल्या बांगड्या काय 2-2 असतील का? राजाच्या बायका 1-1, 2-2 डझन बांगड्या आहेत का तुमच्या? दाखवा बरं. 1-1, 2-2 डझन बायका त्या हातामध्ये आहेत. काहींच्या आजीबाईंच्या आहेत. आता या बांगड्या अशा भरलेल्या हाताच्या बाया जर कपडे धुवायला लागल्या तर खळ 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 आवाज येतो. आता ती कठोर जडीबुटी असल्यामुळे ते घासायला सुरुवात, ते खळखळ खळखळ आवाज यायला लागला. 100 बायकांच्या बांगड्यांचा आवाज म्हणल्यावर राजानं असे कान झाकले आणि राजा मोठ्यानं ओरडला, ए बायांनो, त्या बांगड्या फोडा. त्यातल्या 2-3 जणी म्हणल्या, महाराज दम घ्या, तुम्हाला गुण नाही आला तर बांगड्याच फोडाव्या लागणार आहे. एवढी काय मरायची घाई आहे, जरा दम घ्या. त्याच्यातली एक कीर्तन प्रवचन ऐकणारी होती, तिला जरा कळालं आणि तिनं या 99 जणीला बाजूला घेतलं आणि या 99 जण, माझ्याकडे लक्ष द्या, 99 जणीला ती काय म्हणते का ग? बांगड्या हातात का घालायच्या? म्हणे सौभाग्यासाठी. शास्त्र काय म्हणतं? सौभाग्यवतीच्या हातात एक तरी बांगडी असावी. मग आपल्या नवऱ्याला गुण येण्यासाठी आजच्या दिवशी पुरतं आपण सगळ्या बांगड्या काढून टाकू, कारण अनेक बांगड्या घातल्या की गोंधळ आहे आणि एक असली की शांतता आहे. विठ्ठल विठ्ठल जिथे एक आहे तिथे आनंद आहे. तुकोबाराय म्हणतात, माझी निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, माझी भक्ती एकनिष्ठत्वाची आहे. आणि म्हणून तुकोबाराय कुठेही गेले तर त्यांना विठ्ठल दिसायचा. रखुमाईच्या मंदिरात गेले तरी ते म्हणायचे, एग एग विठाबाई माझे. सगळीकडे सगळे दैवत त्यांना विठ्ठल स्वरूप दिसायची. तुकोबाराय म्हणतात, हे आमचं कुळदैवत घट्ट आणि प्रगाढ आहे, पण इथपर्यंत मला पोहोचवणारे माझे सद्गुरू आहेत, माझे संत आहेत. अभंगाचं प्रथम कुळीची हे कुळदेवी, 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 देवी कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी. केली ठावी संतानी, 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 केली ठावी संतानी. बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, वा वा वा. महाराजांनी असं सांगितलं काय, ते कुळीचं कुळदैवत आम्हाला कळालं,
कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. हे संत माईबाप होते सन्मार्गान वर्तंती, यांनी रस्ता दाखवला. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी आणि येण्याची पंथे चालू जाता, पुन्हा दुसरीकडे न चालू जाता येण्याची पंथे चालू जाता. कोणत्या पंथे? आवडे देवासी तो ऐका प्रकार, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. येण्याची पंथे चालू जाता, मनाचा शहाणपणा नाही. येण्याची पंथे चालू जाता. एवढ्या वाऱ्या केल्या पंढरपूरच्या, आम्हाला पांडुरंग भेटत नाही. कारण तुम्ही येण्याची पंथे चालू जाता या मार्गानं नाही गेलात, मनाच्या मार्गानं गेलात म्हणून दर्शन होत नाही. वाऱ्या काय आपल्या झाल्या नाही का? तीर्थक्षेत्र काय आपण पाहिली नाही का? पण आपल्याला अनुभव नाही, आपलं दैवत आपल्याला दिसत नाही. तुकोबाराय म्हणले मला दैवत दिसलं, या संतांमुळे दिसलं. हे संत माईबाप कणवाळू कृपाळूपणानं माझ्यासाठी धावत आले. आपला वारकरी संप्रदाय मंदिर देवीचं आहे. आज देवीची उपासना करणारे आपण हजारो लाखो भक्त या ठिकाणी येता जाता देवीचा अनुभव घेता. ही अंबाबाई जगत कल्याणासाठीच प्रगट झाली आहे, फक्त आपल्यासाठी. आपल्यात काहीतरी आहे, आपण भाग्यवान आहोत. निदान या गावची लोक तरी भाग्यवान आहोत. काहीतरी पुण्य आहे म्हणून अंबाबाई आपल्यासाठी आली आहे. तिचं येण्याचं कारण काय? देव आपल्या आनंद निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी. ओह महिषासुर मर्दनाला गुणे, तापाची करावया झाडणे, भक्त लागी तू पावाचे निर्वाणे. जोगवा जोगवा मागेन आयचा, जोगवा जोगवा मागेन, जोगवा मागेन आयचा, जोगवा जोगवा मागेन आयचा जोगवा जोगवा मागेन, आयचा जोगवा जोगवा मागेन, आयचा जोगवा जोगवा मागेन, आयचा जोगवा जोगवा मागेन. आम्ही सगळे असे नाचतो. तुम्ही कशा टाळ्या वाजत मध्ये? एक मच्छर मारा ना तुमच्या हातून. असा जोगवा मागल्यावरती येणार आहे का मंदिरातून? हे तर अंगालाच धक्का लागू देणार, अजिबात नाही. आपण आईला आळूयात. वरती हात करा बरं, सरळ सरळ. आरती येते का देवीची आरती? आपल्या सगळ्या संतांनी देवीचा गोंधळ केलाय. गोंधळ का करायचा असतो माहितीये? जीवनात गोंधळ होऊ नये म्हणून गोंधळ करायचा असतो. ते लग्नानंतर गोंधळ, जागरण गोंधळ असतं ना. का असतं ते? आता गोंधळ संपावा आणि सृष्टी विस्तारासाठी घर पुढे जावं, वंश पुढे जावा म्हणून. जरा ताट करा की वरती हात. राहू द्या तासभर तसे, चांगले दिसतात. लो लो लागला अंबेचा भेदा भेद कैसाला कंटाळा, विषयाचा धंदा मुळ मायेचा लो लो लागला. प्रपंच खोटा हा मृगपाणी, इच्छा धरितो वाणी अंती यमदूत. नेतील संगे नाये कोणी निर्गुणी रेणुका, भवानी जपितो मी निर्वाणी लो लो लागला. आंबेचा भेदा भेद कैसा लो लो लागला. आता वरती ठेवा. उदो बोला उदो बोला, हे बघा नीट गळ्यावर म्हणायचा, वाजवू नका महाराज. उदो बोला. तुम्ही थांबा जर यांचं ऐकू द्या. कुणाचा आवाज चांगला येतो आपण पाहूया. आपल्याला अंबाबाईचं चिंतन ऐकायचं. हा. उदो बोला उदो बोला, उदो बोला उदो बोला, उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. हा. उदो बोला उदो बोला, उदो बोला विठाबाई माऊलीचा हो. कशा ग बाया गुणाच्या माझ्या. आता तुमचं बघू. चला पुरुष मंडळ सगळे वरती हात करा. ताट
ते गणपतीचे वट्यावर बसलेले बाहेरचे सगळ्यांनी वर, मला सगळे दिसतात ना, नाही वर हात केला त्याला शेजारच्याची शपथ. ताट ताट सरळ. उदो बोला उदो बोला. फुटलेल्या डगेवानी आवाज आहे ना. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उधो बोला विठाबाई माऊलीचा हो. उधो बोला उधो बोला उधो बोला विठाबाई माऊलीचा. स्वर्ग मृत्यू मंडळ एक मंडप घातिला हो. चारी वेदांचा फुलवरा बांधिला हो. शास्त्र पुराणे अनुवदित तुझा गोंधळ मांडला हो. उद बोला सगळे म्हणा उद बोला उद बोला उद बोला उद बोला वृषभाई माऊलीचा हो. उद बोला उद बोला उद बोला विठाबाई माऊलीचा हो. उधो बोला उधो बोला उधो बोला विठाबाई माऊलीचा हो. उधो बोला उधो बोला उधो बोला विठाबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी हो. तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी हो. तुझ्या गोंधळाची दाटी हो. कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी 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 हो. एका जनार्दनी आंबा उभर ठेवणी कटी हो. एका जनार्दनी आंबा उभी करून ठेवणी कटी हो. उधो बोला उदो बोला उधो बोला उदो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला विठाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला विठाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला विठाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला विठाबाई माऊलीचा हो. रेणुका मातेच्या नावानं उदो मुक्ताबाई मातेच्या नावानं. आली नाही ना. आता हे हे खरं चिंतन कीर्तन झालं की अंगही हल्लं आणि तदाकार झाला. तुकोबराय हेच म्हणताय, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. काय आहे काय आहे कीर्तनामध्ये असणारे हे गुणानुवाद, भगवंताचं चिंतन. आम्ही ज्या वेळेला ऐकतो मनपटलावरचे अनादिकालाचे संस्कार निघून जातात, वाईट संस्कार. आता ज्यांनी मनातून भजन केलं ना, वाईट बाहेर निघून गेलं बघा, वाईट निघून गेलं. आणि ज्यांनी कुचर हरभऱ्यावानी केलं त्यांनी दुसऱ्याचं ओढून घेतलं. आता तुमचा विचार तुम्ही कर. कारण का हे असंच चिंतने तद्रूपता. तुकोबराय म्हणतात हे कुळदैवत आम्हाला माहीत झालं, पण हे कुळदैवत साधारण नाही. तुम्ही ज्या कुळदैवताचं भजन करा, खंडोबा असेल, तुमचा जो देव असेल, हा सदैव भक्ताच्या मागे पुढे उभा राहतो. निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे, काहीच साकडे पडू नये दे. माझा स्वतःचा अनुभव तुकोबार. तुका म्हणे साक्ष आली तरी हे केले प्रगट, म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. जे म्हणताना अरे बाबा त्याच्या भजनानंदामध्ये आपण रंगलो, कारण दैवत साधारण नाही. आज आता मला देवीवर बोलायचंय. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं देवीचा अभंग घ्यावा, देवीवर बोलायचंय. तुम्ही आराधना करताना तिची, आता नवरात्र आहे, उत्सव, घटस्थापना, त्या अगोदर आपण घर सगळं साफ करतो, बरोबर आहे. घरातला दसरा काढता ना, तुम्ही काढता का? बाई किती आळशी येत नाही म्हणलं. गोधड्या धुता, गोधड्या, त्याला म्हणता दसरा काढणं. घरातला दसरा काढायचा, घर साफ करायचं आणि मग त्या घटाला स्थापन करायचं. आपल्या या घरालाही असंच साफ करायचं आणि मग देवरूपी घट एकदाचा मध्ये बसला की झालं आयुष्याचं कल्याण. आपुलिया हिता जो असे जागता, ही जी घटस्थापना,
नवरात्रामध्ये 9 देवीची उपासना केल्या जाते. मुक्ताबाईचं अधिष्ठान, ज्या वेळेला मी सुरुवातीला म्हणले आद्यत्रये जननी देवांची आहे, ही मुक्ताबाई साक्षात तीच माता भुवनेश्वरी आहे जिने ब्रह्मा विष्णू महेशाला उत्पन्न केलंय, जिनं रक्त बीजाला त्याचं शमन केलंय, जिनं महिषासुराचं मर्दन केलंय. देवीला तुम्ही साधं म्हणू नका. या कलियुगातलं जागृत दैवत म्हणजे अंबाबाई आहे, जागृत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, विठोबाचे भक्त इथं असतील ना तर तोच आपला विठोबा आहे बरं का. वेगवेगळे रूप दिसत असतील, अनंत रूपे अनंत वेशे, हे सगळं वेगवेगळं दिसत असेल तरी रूप मात्र एक आहे. म्हणून अंबाबाईचं जे आराधना आहे ना, जे अधिष्ठान आहे ना, आता 3.5 पीठांची कथा तर आपल्याला माहीतच आहे. आपला भारतवर्ष एवढा महान आहे की इथे 3.5 पीठामध्ये तिनं वास केला. कोल्हापूरला, तुळजापूरला, सप्तशृंगी गडाला, रेणुका मातेचं अधिष्ठान माहूरचं. या सगळ्यांच्या पाठीमागे काही ना काही इतिहास आहे आणि तिचं प्रगट होण्याचं कारण हे आहे. तुम्ही तुळजापूरची देवी जर कधी पाहिली असेल तर त्या देवीचा एक पाऊल असा थोडा पुढे आहे आणि तिच्या अंगावर युद्धाची चिन्ह आहेत. रजाकाराच्या काळामध्ये वेगवेगळे अवतार घेऊन जी जुनी लोक बसलेली आहेत, तेव्हा आमचा जन्मही नाही, तुम्हीही लहान लहान असताल, या अगोदरची पिढी, एक रजाकारांचा काळ आला होता. त्यामध्ये असं लिहिलं गेलंय देवीच्या चरित्रात की स्वतः ती विविध रूप घेऊन आपल्या हिंदू धर्मीयांसाठी लढत होती, लढत स्वतः अंबाबाई. आपलं दैवत आहे ते, आपल्यासाठी लढतीये, आपल्यासाठी उभी आहे. जिथे आपण कमी पडतोय ती आपल्याला सांभाळायला सक्षम आहे. बर्वे झाले शरण गेलो, दुसऱ्या चरणात जे महाराज म्हणले ना, नंतर घेऊया चरण, जे म्हणले ना बर्वे झाले शरण गेलो. का? जिथे कमी तिथे अंबाबाई आहे, जिथे कमी तिथे विठोबा आहे. तुम्हाला खोटं वाटेल, तुकोबारायांचा त्यांच्या दैवतावरचा एक श्रेष्ठ अभंग आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. आहे की नाही अभंग? तुकाराम महाराज म्हणतात हा अभंग इतका श्रेष्ठ आहे संप्रदायातला की ज्याला ज्याला विठोबाचा अनुभव आला तो या अभंगाला म्हणता म्हणता रडतो की माझ्या विठोबाचा कैसा प्रेम. तसं अंबाबाईच्या मंदिरात तुम्ही एवढ्या दिवसाचं येता, काहीतरी दुःख शोक घेऊन येतच असाल ना बाबा. रिकाम दरबारात कोणी येत नाही, कोणी येत नाही. या जगानं लोकांना एवढं फसवलंय की मंदिराची पहिली पायरी चढली की आपले नवस चालू होतात. कारण श्रद्धेचं एकमेव ठिकाण आता मंदिर राहिलंय. श्रद्धेचं एकमेव ठिकाण संत आणि भगवंत हे राहिलंय, बाकी काही राहिलं नाही. जगात कुणावर विश्वास ठेवावा, कोण कधी लुबाडून जाईल, कोण कधी फसवेगिरी करल, कोण कधी वेड्यात काढल, सांगता येत नाही. इथे फक्त आमचं अधिष्ठान एकच सत्य आहे, त्या अंबाबाईचं. रक्तबीजासारखा एक असुर. आपण कधी कथा देवी भागवतामध्ये ऐका, काही मूळ कथा आहेत ज्या तुम्हाला कळणारही नाही, पण महत्वाच्या काही कथा आहेत. त्या रक्तबीजाला वरदान भेटलेलं होतं. रक्तबीजाला 3 देव सुद्धा थकले होते. तो रक्तबीज मरणच पावत नव्हता. त्याच्या रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडला की दुसरा रक्तबीज तयार व्हायचा, एवढी ताकद होती त्याच्यामध्ये. अशा वेळेला परंबा भगवतीला वाटलं की दैवत जागरं झालं पाहिजे आणि म्हणून तिनं महाकालीचा, हीच कोल्हापूरची महाकालीचा अवतार धारण केला आणि हातामध्ये एका हातात सुरा आहे, गळ्यामध्ये मुंडमाळा आहे, एका हातामध्ये कटोरा आहे आणि ती त्या रक्तबीजाच्या मागे धावते आहे, रक्तबीजाला मारते आहे. तिच्या लक्षात आलं की खाली थेंब पडला की नवीन रक्तबीज तयार होतो. मग तिनं काय केलं, त्या रक्तबीजाला मारायचं, त्या कटोऱ्यात रक्त घ्यायचं आणि जिभेनं चाटायचं, म्हणून तिची जीभ बाहेर असते. कधी महाकालीचं स्वरूप पाहिलंय का? घरात भांडणं लागल्यावर पण नाही पाहिलं? अरे देवा, फक्त एवढं तिची जीभ बाहेर येते, यांची येत नाही. असा अकराळ विकराळ अवतार असतो. तिनं जिभेनं ते रक्त प्राशन करायचं आणि समाजाला वाचवायचं. महिषासुरमर्दिनी सुद्धा ती अशीच झाली आणि म्हणून तिचं स्तोत्र रचल्या गेलं. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिविरविंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुते भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय 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 महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते रम्य कपर्दिनी शैलसुते रम्य कपर्दिनी शैलसुते. हे स्तोत्र जरी तुम्ही म्हणलात ना तरीही ताकद येते. छत्रपती शिवाजी महाराज लढले, तुम्हाला ठाऊक नसेल, थोडं विषयांतर होतंय पण ऐका. छत्रपती शिवाजी महाराज लढले
पण तुकाराम महाराजांचं पहिलं कीर्तन ऐकलं होतं शिवाजी महाराजांनी. पहिलं कीर्तन लोहगावला. तेव्हा तुकाराम महाराजांचं पहिलं, थोडं विषयांतर आहे पण ऐका, महत्वाचं सांगायचंय मला. पहिलं कीर्तन ऐकलं, शिवाजी महाराजांनी मुकुट काढला आणि तुकाराम महाराजांच्या पायावर ठेवला. आपल्या राजाबद्दल सांगतेय, जरा सरळ बसा, सरळ सरळ बसा, छाती फुगू द्या जरा, राजांबद्दल ऐकायचंय. महाराजांच्या पायावर मुकुट ठेवला आणि महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही सांगताय सगळं नश्वर आहे, ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. तुम्ही सांगताय या जगात काही खरं नाही, मला राज्य करायचं नाही, बंद सगळं, ती प्रजा जगेल तशी जगेल, ज्यानं निर्माण केलं तो वाचवणार आहे. शिवबनचे हे वाक्य आहे. लोहगावच्या ठिकाणी कीर्तन ऐकल्यावरचा पहिला बोध, महाराष्ट्राचं शासन ज्यानं घडवलं ना, तो महाराष्ट्राचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना म्हणतोय. वैराग्य आलं होतं राजाला, एकच कीर्तन ऐकलं. आपण किती ऐकलेत, किती ऐकलेत? माझ्याकडे बसा माऊली, तुम्ही बसा ना, बसा बसा. विठ्ठल 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 पायावर तो मुकुट काढून ठेवला. आणि मग जिजाऊ आईसाहेबांना मावळ्यांनी सांगितलं, म्हणले मातोश्री शिवबा आता लढाईच्या कामाचा राहिला नाही का, म्हणे त्यांनी कीर्तन ऐकलं, म्हणजे निदान एवढं तरी डोक्यात ऐकू येऊ द्या का कीर्तन ऐकल्यावर वैराग्य यायला पाहिजे. हाहान होऊन करण्यासाठी कीर्तन एवढं तरी डोक्यात येऊ द्या का. एकच कीर्तन महाराजांचं ऐकलं तो बोध झाला शिवाजी महाराजांना. आऊसाहेब आल्या शिवनेरी गडावरून, तुकोबांना पहिले भेटल्या आणि तत्विती प्रणिपातेन परिप्रश्नेन से महाराजांच्या चरणी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या. डोकं ठेवलं डोकं. महाराजांना सांगितलं, महाराज असा मुलगा मागितला होता की ज्याच्या निर्माणानं अधर्म सगळा नष्ट होईल. माझा शिवबाला मला घडवायचं होतं महाराज, धर्माची स्थापना करायची आहे. महाराज म्हणले काय करू सांगा. काही नाही, असं कीर्तन करा की शिवबा लढायला गेला पाहिजे. आणि महाराजात अशी ताकद होती की शिवाजी महाराजांना दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनात बसवलं आणि सांगितलं, शिवबा क्षत्रिय धर्म काय, कर्मकांडावर कीर्तन केलं आणि क्षत्रिय धर्म शिकवला. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं, घेतली तलवार आणि निघाले. तुकोबांचा आशीर्वाद होता, संत भेटले, पहिला आशीर्वाद. महाराजांनी आईला नमस्कार केला आणि तुळजापूरची जगतजननी माय भवानी हिच्या चरणी प्रणिपात केला. ज्या माणसाला संतांचा आशीर्वाद मिळाला त्याच्यासमोर देव प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. लख प्रकाश पडला आणि तुळजा भवानी प्रगट झाली आणि सांगितलं, शिवबा मराठ्यांना वाजवतोयस ना, घे ही शमशेर आणि लढ, फक्त या हिंदू भगिनींसाठी, या विश्वासाठी, या भारतांसाठी लढ. मला हे सांगायचंय की हेच ते दैवत आहे. तुम्ही मंदिरात एवढ्या वेळेला आला असताल, काय मागितलं तुम्ही देवाला? मुलं बाळ? अरे ते पिल्लं तर कुत्र्यांनाही होतात. डुकरांची पिल्लं माणसाच्या लेकरापेक्षा सुंदर दिसतात, वाईट वाटू द्या, पण छान दिसतात ती डुकराची पिल्लं. पाहिली का कधी? आणि काय आपल्याला पिल्लं झाली म्हणून गावभर पेढे वाटायचे. एसाती आली या ओळंगा सारंग धरू, नाही तरी संसारो जाईल लया, कौनाचे माईबाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल लया. आपल्या गृहस्थ जीवनाचा किती वेळेला आनंद करायचा, किती वेळेला. अरे कधीतरी दुःख झालं पाहिजे की माझ्या राजाची संस्कृती लोप पावत चालली. अरे माझ्या देवीच्या दरबारात आम्ही येतोय तर खुन्नस घेऊन येतोय का? आमच्या भजनी मंडळात भांडणं चालू झाली आहेत, आमच्या गावाच्या सप्ताह कमिटीमध्ये भांडणं चालू झाली आहे. अरे आमचं वैरस तुटाना तर आम्ही काय काला करावा? काल्याचा अर्थ कळतो, हरिनामाचा खिचडी काला, जिथे सगळ्यांनी प्रेमानं येऊन नतमस्तक व्हायचं असतं, प्रेमानं येऊन गोंधळ घालायचा असतो आणि सगळे गावाचे राजकारभार बाजूला ठेवायचे असतात. एवढं राग पाहू नका, मी बेल्याचं सांगत नाही, नदीच्या पलीकडचं सांगते, तिकडं गेलं की तुमचं सांगत. असं आहे. मला तात्पर्य एवढं सांगायचंय, आपल्याला वाटतं ना देव मागे पुढे उभा असावा, तुकोबांनी तेवढं केलं. नाथ महाराजांनी देवीवरचे अभंग लिहिले, गोंधळ गायला, जागरण केलं, जोगवा गायला. काय गरज होती नाथांना एवढं सगळं करण्याची? काही नाही. आई मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. एवढं लिखाण केलं. आई सरस्वती बनून बळ दे, समाजाचा अंधकार दूर करायचा. आणि म्हणून सत्वर पावगे मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला. हा रोडगा गायला, जोगवा गायला. महाराज म्हणतात ती परंबा आपल्या पाठीमागे आपलं कोडं उगवायलाच तयार आहे.
पण भक्ती तशी असावी अभंगाचं दुसरं चरण. बरवे झाले चरण गेलो बरवे झाले चरण गेलो जय हो बरवे झाले चरण गेलो बरवे झाले चरण बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण बरवे गेलो झाले चरण गेलो बरवे झाले चरण गेलो बरवे झाले चरण गेलो गेलो बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो झाले शरण गेलो उगविला संकटी कविला संगाती उगविला संकटी उगवलेलो जाती बरवे झालो चरण गेलो बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो झाले शरण गेलो झाले शरण गेलो कुलदैवत नामाच्या पांडुरंग शरणी तुकोबाराय शरण गेले आहेत. बरवे झाले शरण गेलो. आपल्याला शरण जायचंय परंबा भगवतीला, जे काही आपलं दैवत असेल. माझ्याकडे लक्ष द्या. आपल्याला शरण जायचंय कारण का जीवनात ताठपणा असेल, ताठपणा काही होत नाही. समाजात जरी तुम्हाला काही हवं असेल ना तर थोडं झुकावं लागतं. ज्या फांदीला जास्त फळं आहेत ती झुकते, लक्षात घ्या. झुकलं तर फार मोठं काम येतं. शिष्यस्तेहम शादी मानत्वाम प्रपन्नम, गीता सांगते. झुकलं पाहिजे, प्रणिपात केला पाहिजे, मस्तक ठेवलं पाहिजे. काय काय असे ताट राहता, मोडल पण वाकणार नाही, मर तिकडच. काय काय काम होत नाही. या भवसागरातून तरुण जायचं असेल शरण जायचं, झुकायचं. आईच्या समोर आलं ना बस बस झाली घरग्रह असती. आता ती एवढं मोठं दैवत आहे. घरातली स्त्री नसेल तर आपल्याला तुटवडा जाणवतो. आता रिकामी जागा कोण भरू शकत नाही. घरातलं सौंदर्य